आजकाल सगळीकडेच इव्हेंटचं फॅड आलं. म्हणजे कुणी गेलं तरी इव्हेंट, कुणी जन्मलं तरी इव्हेंट. तर आता इथे येते एक अभिनेत्री जिने स्वतःच्या लग्नासाठी बोलवलंय इव्हेंट मॅनेजरला. बघूयात मग आता हे लग्न कसं रंगणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. हे मी हाय नटी लग्नासाठी नवरा मी खाजीवला. काम झालं कमी हवी लग्नाची हमी म्हणून पैसेवाला गाठवला. तर मला करायचंय लग्न धूम धडाक्यात. आज ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, हमारे जैसा फिर कहाँ मिलेगा. आओ तुमको दिखलाता हूँ कैसे करके इवेंट मैनेज. देखो 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 देखो, मैं हूँ इवेंट मैनेजर, मैं हूँ इवेंट मैनेजर. वा काय टायमिंग आहे. मी तुमचीच वाट बघत होते. Yeah. मला की नाही लग्न करायचंय. आय एम सो सॉरी, माझं लग्न झालंय. कसं काय? म्हणजे कसं आहे ना, मला लग्न करायचंय. अरे मग काहीच प्रॉब्लेम नाही, मी आहे ना. आमचं कसं आहे माहितीये का, मुंजीपासून कोंबड्यांच्या झुंजीपर्यंत आम्ही सगळे इव्हेंट करतो. तुमच्या लग्नाचा इव्हेंट सुद्धा मी करेन, नो प्रॉब्लेम. नाही नाही, तसं लग्न नाही करायचं. प्रिन्स चार्ल्स सारखं लग्न करायचंय. ते काय लग्न होतं का? आपण त्याच्यापेक्षा दणका करू. मला सांगा तुम्ही काय करता? मी नटी आहे. नाही, व्यंग नाही, व्यवसाय सांगा. अहो मी मराठी चित्रपट सिरियल पिक्चर मधून काम करते. हिरोईन आहे. हिरोईन? क्या बात आहे. मग लग्न कुणाची करते, हिरो की निर्माता? प्रोडक्शन मॅनेजर. प्रोडक्शन मॅनेजर? हो, आजकालचा सगळ्यात स्टेबल व्यवसाय तो. हिरोचा झिरो होतो, निर्मात्याचं निर्माल्य होतं, पण जो ताठ मॅनेनं जगतो तो मॅनेजर. क्या बात आहे. म्हणजे तो आला, त्याला पाहिलं, त्याला जिंकलं? नाही, तो आला, त्याला पाहिलं, मग त्याच्या बँकेचं पासबुक पाहिलं, 27 करोड, आणि मग त्यानं जिंकलं. क्या बात आहे. पहला पहला प्यार है. डोंट अंडर एस्टिमेट मी. पहिला प्यार वगैरे काही नाही. काय आहे ना, मी लहानपणापासूनच खूप प्रेमळ आहे. शाळेत असतानाच खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, या ओळीनी मी इतकी प्रभावित झाले की आमच्याकडे येणाऱ्या दूधवाल्या जग्याला मी प्रेम अर्पण केलं. आणि तेवढ्यात बाबा जग्या, बाबा जागे झाले आणि मग दूध का दूध पाणी का पाणी झालं. पण त्यातून सुद्धा मी उठले. व्हेरी गुड. आणि समोर येईल त्या प्रत्येकाला प्रेम वाटत सुटले. आणि आता वाटलं लग्न करावं. नो प्रॉब्लेम, मी आहे ना. मॅडम, तुमचा इतिहास, भूगोल, इकॉनॉमी मला सगळं कळलेलं आहे. मी तुमच्या लग्नाचा इव्हेंट व्यवस्थित मॅनेज करेन. लग्नच काय, तुमचं करिअर सुद्धा मी मॅनेज करेन. बरं मला सांगा, तुम्हाला पोहता येतं? नाही. व्हेरी गुड. आपण तुमचं लग्न समुद्रात करूया. नाही, टेन्शन घेऊ नका. फिल्म सिटी मध्ये 5 नंबरच्या स्टुडिओ मध्ये समुद्राचा भला मोठा सेट लावायचा इवलासा. इथून डॉल्फिन वर तुमची एंट्री. हे असं तुम्ही करता म्हणून तुमची कामं कमी झाली. नीट ऐकून घ्या ना. तर इथून तुमची डॉल्फिन वर एंट्री. हे काय? कान पकडलेच. तोंड मागे, हलू नका, प्लास्टिकच्या दुकानात खाली. तर नीट ऐक. इथून तुमची डॉल्फिन वरनं एंट्री, बिकिनी घालून नवरीच्या वेशामध्ये, आणि एका बाजूने तुमचा नवरा येतोय डॉल्फिन वरून सुटाबुटात. सुटाबुटात? हा, स्विम सूट आणि गमबूट असं येतं सगळं. तुम्ही असे दोघं असे समोरासमोर आलात की मधून असा एक शार्क मासा येणार, त्याच्या तोंडात तुमच्या लग्नाचं होम. हा, आणि मांदेलीवरून भटजी येणार. मांदेलीवरून? ज्युनियर आर्टिस्ट आहे तो, त्याला एवढ्याच मान दिलेला असतो, एवढाच मान दिलेला असतो. असं सगळं आहे. आणि तुमचं लग्न सुरू होणार आणि मंगलाष्टका संपली की मी त्याच्या गळ्यात हार घालणार आणि 27 करोडची मालकीण. नाही, असं नाही करायचं. असं नाही करायचं. हा नाही घालायचा, शानकान काढा खाली मारायची. धमाका करायचा ना आपल्याला. पण 27 करोडवर अशी लाथ मारायची? यस. त्याच वेळेस माझा मीडिया मॅनेजर आहे ना, हे सगळ्या बातम्या फुटे सकट सगळं असं मीडियामध्ये पसरवेल. एका रात्रीत हॉट न्यूज बनाल तुम्ही. शहनाई की गूंज में गूंज उठी, थप्पड़ की गूंज. सगळा मीडिया तुमच्या मागे लागेल. एक्सक्यूज मी मैडम प्लीज. मैडम ये क्या हुआ? मैडम ये क्यों हुआ? मैडम ये कैसे हुआ? मैडम बताइए ना. सांगायचं काय? आपण सांगायचं
त्या नराधमाने लग्नाच्या पवित्र ठिकाणी माझा विनयभंग केला. मी माझ्या प्रेमाचं मॅनेजमेंट घेऊन तुमच्याकडे आले होते, लग्नाचं मॅनेजमेंट घेऊन तुमच्याकडे आले होते, आणि तुम्ही माझ्या खटास्फोटाचं मॅनेजमेंट केलं. अहो ऐका तर, हे सगळं केलं म्हणजे तुमच्यासाठी सहानुभूतीची जी लाट पसरली आहे त्याच्यामुळे तुम्ही होणार नामवंत. आणि एकदा का तुम्ही नामवंत झालात ना की मी माझ्या मीडिया मॅनेजरला सगळ्यांना सांगणार की तुझे जे काय जुने जे काय प्रियकर आहेत ना त्यांना मीडिया समोर एक्सपोज करा, आणि ते मीडिया समोर तुमच्या सगळ्या रासलीला सांगणार. हीच आहे ती बाई जी खोटारडी आहे, हीच आहे ती बाई जी व्याभिचारी आहे, याच बाईने केला आमचा वापर. आणि हे सगळं मीडिया समोर आलं ना की तुम्ही काय होणार? बदनाम. नाही 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 नाही, साध्या सोध्या बदनाम नाही होणार, नामवंत बदनाम होणार. आणि एकदा का तुम्ही नामवंत बदनाम झालात की तुमच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळणार. निर्मात्यांची रांग लागेल तुमच्या घरासमोर, तुमचा यशस्वी प्रवास सुरू होईल. नटीचं स्वयंवर, नटीची अदालत, नटीचा रियालिटी शो, नटीचा आयटम डान्स, गेला बाजार तुम्हाला रामूची फिल्म सुद्धा मिळेल हिरोईन. आणि एवढं सगळं झालं की तुम्ही लगेच सेलिब्रिटी होणार. आणि एकदा का तुम्ही सेलिब्रिटी झालात ना की लग्नाचं काही टेन्शनच नाही ना. कुठलाही एखादा येणार आहे किंवा अब्जोपती उद्योगपती तुमचा पती व्हायला एका पायावर तयार असतो. तुम्ही काय सांगताय काय? अरे होणार म्हणजे 200% होणार. तुम्हाला सांगतो मॅडम, आपल्या क्षेत्रामध्ये ना चारित्र्यवान माणसाला काडीची किंमत नसते हो, पण नामवंत बदनाम झालात की तुम्हाला जगातलं सगळं मिळतं. रामचंद्र कह गए दिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुकेगा न रुईगा, कौवा मोती खाएगा. अरे रामचंद्र कह गए दिया से. ओहो, क्या बात है, वाह 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 वाह. ओहो, वू. आहा. वू. वाह, बघूयात मग तुमचं हे इव्हेंट मॅनेजमेंट. आता आवडलेलं तर आहेच, पण विचारूयात परीक्षकांना कसं वाटलं. रेणुकाताई. एडी देणार आहे मी. ओहो, निर्मितीताई. अतुल, अदिती दोघेही सुटला होतात आज. हा ऍक्ट लिखित फारच आवडला, खूप आवडला, कारण ह्याच्यात ब्लॅक ह्युमर होता. जे आपल्याला काही सांगायचंय, सिरियस सांगायचंय ते शुगर कोटेड गोळीतून दिलेलं होतं. त्यामुळे ते इतकं मस्त होतं सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यात तुमच्या अभिनयाने चार चांद लावले. क्या बात आहे, अप्रतिम झाला तुमचा ऍक्ट. आणि बघूयात प्रेक्षक परीक्षक तुम्हाला किती गुण देत आहेत. 10 पैकी 10. वा. रेणुकाताई. 10 पैकी 10. निर्मितीताई. माझं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. असं पहिल्यांदाच झालं की मला कुणीतरी चॉकलेट दिलेला. आमचं एवढं इंट्रोडक्शन करतोस, तुला स्पेशल गिफ्ट आमच्या. वा, थँक्यू. आणि आता तुम्ही बसणार आहात या जोडीला चॅलेंज करून सिंहासनावर.